आता ऐका श्रोतेजन, अधिक मास महिमा आख्यान. जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे. एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै. पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, कृतघ्न दुराचारी, मध्यप्राशक, कुटील, लबाड, असत्यवादी, असत्य साक्ष देणारा, माता पित्यांचा त्याग करणारा, एवढंच नव्हे तर स्नुषा, भगिनी, कन्या यांच्याशी जो रत होतो, अशा महापाप्याचा, त्याच्या पातकांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे ते दीपदानामध्ये, दीपपूजेमध्ये. अशी ही दीपदानाची दिव्य कथा आणि अधिक मास महात्म्यातील 6वा अध्याय आपण श्रवण करत आहोत. नमस्कार, मीड फॉर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण श्रवण करत आहात श्री अधिक मास महात्म्य कथा यामधील अध्याय 6वा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आपले हे व्हिडिओज, हा संपूर्ण ग्रंथ आपल्या आप्तेष्टांसह, आपल्या स्नेहीजनांसह शेअर अवश्य करा. कारण अधिक मास महात्म्याची पुराणोक्त कथा आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत. चला ऐकूयात अधिक मास महात्म्य कथा अध्याय 6वा. भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मींना सांगितले की अधिक मासामध्ये केलेले दीपदान अत्यंत पुण्यदायी आहे. दीपदानांमुळे अनेक पापांचा नाश होतो, मनुष्याला वैकुंठाची प्राप्ती होते. कितीही पापी मनुष्य असला तरी श्रद्धेने त्याने दीपदान केल्यास त्याचे कल्याणच होते. मग माता लक्ष्मींनी श्री भगवंतांना विचारले की हे प्रभू, दीपदानाचे एवढे मोठे महत्त्व कसे? यामुळे कोणकोणत्या पापांचा नाश होतो? तेव्हा भगवंत सांगू लागले, हे देवी, या भूतलावर अनेक दुराचारी लोक वास करतात. खोटे बोलतात, फसवणूक करतात, दुसऱ्याचं धन बळकावतात, माता पित्यांचा अवमान करतात. काही लोक तर अतिशय कठोर पाप करतात. यामध्ये पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, भ्रूणहत्या, पुत्रहत्या, स्नुषा, भगिनी, कन्येशी रत होणे, अशी अनेक कठोर पाप समाविष्ट आहेत. परंतु अधिक मासातील दीपदान इतके प्रभावी आहे की त्याच्या पुण्यामुळे अशा पापांचा सुद्धा नाश होऊ शकतो. पुढे भगवान अधिक मासामध्ये महिनाभर काय करावे ते सांगू लागले. अधिक मासाच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण महिना हा भगवान पुरुषोत्तमाला अर्पण भावाने व्रत करावे. पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान गंगा, यमुना, नर्मदे सारख्या पवित्र नद्यांमध्ये केले तर पुण्य अधिक मिळते. ते शक्य नसेल तर विहीर, तलाव किंवा सरोवरातील पाण्यानेही करावे. शरीर अशक्त असेल किंवा थंड पाण्याने स्नान करणे शक्य नसेल तर उष्णोदकाने स्नान केले तरीही त्याचा दोष लागत नाही. विविध तीर्थांमध्ये केलेले स्नान तर पुण्यप्रद आहेच, पण नदी स्नान, गंगा स्नान आणि समुद्र स्नान यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. परंतु याही पलीकडे मनाची भावना जर शुद्ध असेल तर कुठेही स्नान केले तरी त्याचे पुण्यच प्राप्त होते. यानंतर मग भगवंतांनी दीपदानाची पद्धत सांगितली. ते म्हणाले, स्वच्छ पात्रामध्ये तूप भरून दिवा लावावा. भगवान पुरुषोत्तमासमोर तो दिवा ठेवून भक्तिभावाने पूजा करावी. नंतर सत्पात्री योग्य अशा ब्राह्मणाला तो दीप दान द्यावा. जो मनुष्य संपूर्ण अधिक मास्य व्रत करतो, हे नियम पाळतो, तो पापमुक्त होतो. त्याला सर्व सुख, आयुष्य, आरोग्य, संतती, समृद्धी लाभते. अकाली मृत्यू, येणारी आकस्मिक संकट आणि यमयातना यांच्यापासून तो कोसो दूर राहतो. एवढंच नव्हे तर अनेक जन्मांची पापं नष्ट होतात. हे व्रत स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी सुद्धा समान फलदायक आहे. विधवा स्त्रीने किंवा गरीब मनुष्याने श्रद्धेने हे व्रत केले तरी त्याला तेवढेच पुण्य लाभ होते. मोठमोठ्या यज्ञांसाठी भरपूर संपत्ती, साधन, सामग्री लागते, पण दीपदानासाठी खूप मोठी संपत्ती किंवा सामग्री लागत नाही. त्यामुळे कोणीही सर्वसामान्य मनुष्य या पुण्यप्रद मार्गाचा अवलंब करू शकतो. पुढे भगवंत सांगू लागले की प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार ब्राह्मण भोजन करावे. लक्ष्मी नारायण समजून भक्तिभावाने त्या ब्राह्मण दाम्पत्याची सेवा करावी. शक्य असेल तर वस्त्र, दक्षिणा किंवा इतर दान द्यावेत. या अधिक मासातील व्रताचा आणि दीपदानाचा लाभ असा होतो की व्यापाऱ्याला व्यापारात लाभ होतो, शूराला विजय प्राप्त होतो, स्त्रियांना सौभाग्य लाभते, कुमारिकेला योग्य पती मिळतो,
जो मनुष्य नियमाने पुराण श्रवण, हरिनाम जप आणि दीपदान करतो त्याचे संपूर्ण जीवन मंगलमय होते. आणि मग या दीपदानाच्या दीपपूजनाच्या संदर्भात श्री भगवंतांनी सुशर्मा नावाच्या एका ब्राह्मणाची कथा सांगितली. ती आपण सुद्धा श्रवण करूयात. पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावरती सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याचा प्रपंच अगदी आनंदात चालला होता. पत्नी, मुलं, नातेवाईक यांच्यासह तो सुखाने राहत होता. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. तो रोज भिक्षांना मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. पण मात्र कधी तो दुःखी होत नसे. आपल्या कुटुंबाशी अगदी प्रेमाने तो काळजी घेत असे. त्याची पत्नी सुद्धा तेवढीच सद्गुणी होती, पतिव्रता होती, धर्मनिष्ठ होती. परिस्थिती गरीब असती तरी पतीचा कधी अपमान करत नसे. उलट त्याच्या आदराने सेवा करत असे. घरात कधी अन्न कमी पडले तर ती स्वतः उपाशी राहायची, पण अतिथी किंवा आलेल्या ब्राह्मणांना प्रेमाने स्नेहभोजन घालायचे. कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नसे. त्या घरी संपत्ती कमी होती, पण समाधान, धर्मकृत्य मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच त्या दाम्पत्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा होते. सुशर्माची पत्नी कधी लोभ धरत नसे. ती म्हणायची की आपल्याला जे मिळाले आहे त्यातच आनंद मानावा, दुसऱ्याच्या संपत्तीचा मत्सर करू नये. अशा प्रकारे दोघेही सतत सदाचाराने जीवन जगत होते. अशा प्रकारे त्यांचे दिवस जात होते. तेवढ्यात अधिक मासाला प्रारंभ झाला. अधिक मासाचे महात्म्य जाणणारा तो ब्राह्मण मनामध्ये विचार करू लागला की माझ्याकडे धनसंपत्ती नाही, मोठे दानधर्म करणे मला शक्य नाही, पण या अधिक मासात काहीतरी पुण्यकर्म व्हायला हवे. मग माझ्या हातून कोणते पुण्यकर्म होईल? आणि या चिंतेमध्ये त्याचे मन व्याकुळ झाले. त्याला असे वाटू लागले की माझे जीवन व्यर्थ तर गेले नाही ना. आणि एक दिवस तो नेहमीप्रमाणे पुराण श्रवणासाठी गेला. तेथे त्याने दीपदानाचे महात्म्य ऐकले. श्रद्धेने केलेल्या दीपदानामुळे मोठमोठी पापे नष्ट होतात, महान पुण्य प्राप्त होते. त्याच्या कानावरती पडले आणि हे ऐकताच तो आनंदित झाला. आणि मग त्या दिवसापासून सुशर्माने भगवान पुरुषोत्तमावर अखंड भक्ती ठेवून अधिक मासामध्ये दीपदानाचा नियम सुरू केला. अधिक मासातील एकादशीचा दिवस होता. त्या रात्री सुशर्मा ब्राह्मण हरिनामाच्या जागरणासाठी बसलेला होता. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला दीपदान करावे या उद्देशाने तुपाचा दिवा लाभला आणि भल्या पहाटेच तो स्नानासाठी नदीवरती गेला. त्यावेळी घरातील सर्व लोक निद्रिस्त होते. शांत वातावरणामध्ये तो दिवा मंदपणे तेवत होता. तेवढ्यात काय प्रकार झाला? दिवाजवळील त्या दिव्याजवळ एक उंदीर आला. तो उंदीर अन्नाच्या शोधात तिकडे तिकडे फिरत होता आणि त्याच्या पाठोपाठ कोपऱ्यातून एक मांजर त्याच्यावरती दबा धरून आले होते. उंदीर हळूहळू पुढे दिव्याजवळ आला आणि तेवढ्यात मांजराने उंदरावरती झडप घातली. मांजराने उंदरावर उडी घेताच तिचा धक्का सहज त्या दिव्याला लागला आणि दिव्यावरील काजळी झटकली गेली आणि वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा जास्त प्रकाशमान झाला. इकडे सुशर्मा स्नान करून घरी आला. घरी येताना ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवाजवळ येताच ते दोघांनी नंददीपाचा तो लखलखता प्रकाश पाहिला. त्या प्रकाशाने त्याचे नेत्र दिपले. सुशर्माने यथासांग ब्राह्मणाकडून दीपपूजा करून घेतली आणि त्यानंतर निष्ठापूर्वक तो दीप त्याने ब्राह्मणाला दान दिला. सारा विधी आटोपून ते अंगणात आले आणि पाहतात तो काय, समोर एक दिव्य विमान आले होते आणि ते विमान त्या मांजराला नेण्यासाठी आले होते. विमानातील देवदूतांनी त्या मांजराला विमानात बसवले आणि हात जोडून नम्रपणे सुशर्मा पुढे उभे राहिले आणि ते म्हणाले, चला महाराज, विमानामध्ये विराजमान व्हा. या मांजराच्या हातून रात्री न कळत दीपपूजा घडली म्हणून तिचा उद्धार झाला आणि आपण सतत या अधिक मासाच्या महिन्यामध्ये दीपपूजा केली, दीपदान केले आणि या पुण्यामुळेच तुम्हाला भगवान पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकामध्ये आपल्याला बोलावले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अक्षय स्थान दिले आहे. भगवान विष्णू पुढे म्हणाले की हे देवी, सत्संगती आणि पुण्यकर्माचा प्रभाव इतका महान असतो की एका छोट्याशा जीवाचाही उद्धार होऊ शकतो. न कळत केलेले सत्कर्मही कधी व्यर्थ जात नाही. यानंतर मग भगवंतांनी लोकांना उपदेश केला की धनाचा अहंकार करू नये. आयुष्यभर मनुष्य धन गोळा करतो,
परंतु मृत्यूनंतर ते इथेच राहते. मनुष्य एकटाच पुढे जातो. त्याच्यासोबत फक्त त्याचे धर्मपूर्वक आचरण, पुण्य आणि सत्कर्मच जाते. आणि भगवान सरतेशेवटी म्हटले की या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तिभाव. तुलसी दल जसे प्रेमाने भक्तिभावने अर्पण केले की भगवान प्रसन्न होतात, तसेच श्रद्धेने केलेले दीपदान भगवान पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय असते. आणि ही सर्व कथा ऐकून, दीपदानाचे महात्म्य ऐकून माता लक्ष्मी अत्यंत आनंदित झाल्या. आणि याचबरोबर अधिक मास महात्म्यातील हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपला हा व्हिडिओ ही अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चल तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आपल्या मीट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.